असा आपण सगळेजण बघताय की गेल्या 15 वर्षापासून मी खटावमानची सेवा करतोय आणि खटावमानची सेवा करत असताना हा प्रचंड दुष्काळी असणारा भाग, या दुष्काळ मुक्तीची लढाई राजकारणापेक्षा दुष्काळ मुक्तीची लढाई माझ्या दृष्टीने महत्वाची होती आणि ती लढाई आपण हातामध्ये घेतली आणि ही लढाई आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. जवळजवळ या तालुक्यातल्या पाणी देणाऱ्या 90% योजना मंजूर झाल्या आणि कार्यरत आहेत. काही योजना नव्यानं मंजूर झाल्या आणि कामं चालू होती. औंधची एकमेव पाणी योजना सोडली तर सगळ्यांना मान्यता आली. औंधची मान्यता पण अंतिम टप्प्यात आहे. जेव्हा औंधची मान्यता येईल तेव्हा खटावमानचा कायापालट झालेला असेल. दुष्काळी तालुका, दुष्काळी भाग हा कलंक आमचा पुसलेला असेल, हा संकल्प करून मी काम करतोय. या तालुक्यातल्या पायाभूत सुविधा, रस्ते, बाकीच्या सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या सगळ्या सुविधा आम्ही उभ्या केल्या. ऊसाची शेती होते, कारखानदारी उभी राहते. हा सगळा जो विकासाचा आम्ही संकल्प करून जे काम केलंय, मला वाटतंय त्याचा हा परिणाम आपण सगळेजण बघताय. या तालुक्यातला गावागावातला प्रत्येक माणूस आज समाधानी आहे. माझा माणूस तर आहेच आहे. माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि माझे विरोधक सुद्धा कार्यकर्ते माझ्या कामाच्या बाबतीत समाधानी आहेत, याचा मला आनंद आहे. माझा राजकीय द्वेष म्हणून अनेक लोक माझा द्वेष करत असतील, हे मी समजू शकतो. परंतु राजकीय नेते माझा द्वेष करत असले तरी सुद्धा मला मतं न देणारा मतदार सुद्धा जो माझ्या विरोधी विचाराचा आहे तो सुद्धा जयकुमार गोरेनं या मतदारसंघात काम केलेलं आहे, पाणी आणलेलं आहे, हे मोठ्या मनानं मान्य करतो. तेव्हा आपण सगळेजण बघताय की या मतदारसंघातली परिस्थिती जी मागच्या निवडणुकीत होती त्याच्यापेक्षा खूप वेगळी परिस्थिती आपण बघताय. आणि लोकांच्या मधनं उठाव आहे, युवकांच्या मधनं उठाव आहे, माझ्या लाडक्या बहिणींच्या मधनं उठाव आहे. आणि हे सगळं उठाव एवढा मोठा आहे की निवडणूक आता खूप पुढे गेलेली आहे. आपण जसं म्हणता की आता निवडणूक जिंकल्यात जमा आहे. कुठलंही युद्ध आणि कुठलीही निवडणूक ही निवडणुकीच्या निकाल मतदानाच्या शेवटच्या सेकंदापर्यंत कधीच संपलेली नसते. त्यामुळं मी जमिनीवर राहणारा कार्यकर्ता आहे. ही निवडणूक आम्ही जमिनीवर राहून लढू. जिंकणं हा नंतरचा विषय आहे आणि जिंकण्यासंदर्भातली भूमिका मी निवडणुकीचं मतदान झाल्यावर 5 वाजता मांडेन. पण आता आम्ही जी लढाई हातात घेतलेली आहे निवडणुकीच्या संदर्भातली विकासाची लढाई आहे, ती लढाई आम्ही पुढे घेऊन चाललोय. आणि मी खात्रीनं सांगतो विक्रमी मतानं त्या खटावमान विधानसभा मतदारसंघाची निवडणूक झालेली असेल आणि विक्रमी मतानं पुन्हा एकदा 4थ्यांदा मी या विधानसभा मतदारसंघाचा आमदार झालेला असेल. राजकारणामध्ये आता तुमची जी भाषण आहेत, कार्यक्रम होते, टीकेपेक्षा जास्त तुम्ही तुमच्या कामावरती फोकस करताय, भर देत आहे. हीच व्यूहरचना राहणार का शेवटपर्यंत तुमच्या निवडणुकीत? एक आहे की ज्यांच्याकडं काही भांडवलच नसतं त्यांना काहीतरी क्लुप्त्या लढवाव्या लागतात, ज्यांना टीका करायला लागते. माझ्याकडे सांगण्यासारखं एवढं आहे, मी एवढं काम केलेलं आहे. आज तुम्ही गावागावात गेलात तर प्रत्येक गावामध्ये कोट्यावधी रुपयाच्या कामाचे बोर्ड लागलेले आहेत. किंबहुना माझा विरोधक उमेदवार जर तिथं गेला तरी सुद्धा त्याला बोर्ड बघताना लाज वाटते. आणि गावात गेल्यावर त्यांचाच कार्यकर्ता म्हणतो, चौकामध्ये आमदाराचा बोर्ड बघितला का, 25 कामं 30 कामं आमदारांनी केलेली आहेत, आम्ही कुठल्या तोंडानं लोकांच्याकडे जाऊन मतं मागू, ही परिस्थिती आज विरोधकांची निर्माण झालेली आहे. तर माझ्याकडे सांगण्यासाठी पाणी आहे, माझ्याकडे सांगण्यासाठी काम आहे, माझ्याकडे सांगण्यासाठी एवढं सगळं विकास काम आहे की मला या विरोधकांच्यावर बोलण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. आणि मला वाटत नाही की त्यांच्यावर बोलून मी माझा वेळ वाया घालवावा. माझा मुद्दा म्हणणं असं आहे की राजकारण हे लोकांच्या हिताचं आणि विकासाचं करायचं असतं आणि ते लोकांच्या हिताचं आणि विकासाचं राजकारण मी केलेलं आहे. त्यामुळे माझ्याकडे सांगण्यासारखं एवढं मोठं भांडवल आहे, एवढी माझी बँक फुल आहे कामाच्या माध्यमातून की मला दुसऱ्याच्या मोकळ्या ह्याच्यात हात घालायला वेळ नाही. रामराजे सोडत सर्वांनी कुठतरी हातात घेतली आहे. माड्यात काय त्याचा परिणाम पडला होता? कुठल्या माडा मतदारसंघात फलटणमध्ये संजीवराजेंनी आज शरद पवार गटात प्रवेश केला आहे. याचं काही फसवणूक केली आहे म्हणतात. अरे आपल्याला एक लक्षात घ्या, भाजपनं फसवणूक करण्यासाठी रामराजे कधीही भाजपमध्ये नव्हते. रामराजेंचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्या इतिहासावर मी बोलणार नाही. पण रामराजे जिथं आहेत
तिथं कधीच इमानदारीने राहिलेले नाहीत. ज्यावेळी ते शरद पवार साहेबांच्याकडे होतं, ज्या शरद पवार साहेबांनी त्यांना 20 वर्ष मंत्री केलं, ज्या शरद पवार साहेबांनी त्यांना 7 वर्ष या राज्याच्या सर्वोच्च सभागृहाचं सभापतीपद दिलं, 27 वर्ष ज्या माणसानं रामराजेंना सत्तेत ठेवलं, एका मिनिटात त्या माणसाला सोडून रामराजेंनी दिलं. म्हणजे आपण म्हणतो ना, याच्यासारखी दुसरी गद्दारीन बेईमानी असूच शकत नाही, असूच शकत नाही याच्यापेक्षा बेईमानी. आणि ते आपण बघितलं. आणि त्यानंतर ते अजितदादा सोबत आले. अजितदादांनी आता आपण बघितलं, या बजेटमध्ये एवढे पैसे रामराजेंना दिले, एवढे पैसे रामराजेंना दिले, त्यांच्यासोबत आता बेईमानी केली, त्यांच्यासोबत बेईमानी केली. ज्या भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या सरकारमध्ये आले, या सरकारने त्यांना मदत केली, त्या भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवाराच्या विरोधात त्यांनी गद्दारी केली. पण हा गद्दारीचा जो विषय आत्तापासून नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याशी स्वराज्याशी गद्दारी करणारी ही माणसं आहेत. त्यामुळे मी त्या विषयावर बोलणार नाही आता. पण त्यांनी तेव्हापासून गद्दारीचा त्यांचा इतिहास आहे, याविषयी वेगळं काय सांगायची आवश्यकता नाही. आज सुद्धा काय बघा परिस्थिती, म्हणे मी महायुती सोबतच राहणार आहे, माझे आशीर्वाद तुतारी सोबत गेलेल्या माझ्या भावांच्या सोबत राहतील, लोकांच्या नाही, भावांच्या सोबत. आज सुद्धा रामराजे बोलत असताना कधी म्हणले नाहीत की मी एका सामान्य कार्यकर्त्याला न्याय देईन किंवा कार्यकर्त्यासाठी. जर चुकून हे आरक्षण नसतं तर दीपक चव्हाणांचा विषय झाला नसता. आजही माझा संजय बाबा वाचला पाहिजे, माझा पिट्टू बाबा वाचला पाहिजे, माझा दुसरा एक कुठला तरी आता नवीन युवराज आहेत सगळे, अनिकेत राजा आहेत, आणखी दुसरे कुठले आहेत. या सगळ्यांच्या भविष्याची चिंता त्यांना आहे. पण आता एक लक्षात घ्या, काळ बदललेला आहे, लोकांनी ह्यांना ओळखलेलं आहे. आज सुद्धा हरियाणाचा निकाल लागला नसताना तर रामराजे 100% स्वतः पण तुतारी वाजवली असते. पण हरियाणाचा निकाल जसा लागला तसा गडी पुन्हा कन्फ्यूज झालाय. मग त्याचा एक पाय आता युती सोबत आहे भाजपच्या आणि दुसरा पाय तुतारी सोबत आहे. म्हणजे तिकडची सत्ता आली तर संजय बाबा पिट्टू बाबा तिकडे आहे, इकडची सत्ता आली तर मी इकडे आहे. तेव्हा दोन्ही बाजूने माझं संरक्षण व्हावं अशा पद्धतीची भूमिका आहे. पण आपण बघितलं असेल, पक्ष सोडताना किंवा हे निर्णय घेताना कधी रणजितदादांचं नाव घेतलंय आणि बऱ्याचदा बहुतांश वेळा माझं नाव घेतलंय. पण हा एवढा भित्रा आहे हे मला आत्ता कळालं. जयकुमार गोरे तर सत्ता नसताना लढलाय तुमच्यासोबत, 17 वर्ष संघर्ष केलाय, 20, 22, 25 केसेस माझ्यावर घातल्या, कधी थांबला नाही. आपल्यावर तर एक केस होती का काय असं वाटलं, एक केस होती का काय असं वाटलं. तेव्हा आपण भेला आणि आपण आमचं नाव सांगून आता पार्टी बदलायचा प्रयत्न करतो. सत्तेशिवाय ते राहू शकत नाहीत हे मान्य आहे तुम्हाला, पण परंतु त्यांचे कॅन्डिडेट आता निवडून येतील असं वाटतंय का तुम्हाला? आता मी एवढंच सांगेन की मी अनेकदा बोललेलो आहे, आता निवडणूक लागलेली आहे. आता मैदानात घेतो येतात. ही लढाई ही निर्णायक लढाई असेल. मी आधीच सांगितलंय, जो किया है वो भुगतना पडेगा. जे केलंय त्याला उत्तर मिळेल आणि निवडणुकीत जनता त्याला उत्तर देईल. एवढंच मी आता सांगतो. तुम्ही प्रचाराला जाणार का फलटणमध्ये भाजपचे उमेदवार? बिलकुल जाणार. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असला तर जाणार आणि भारतीय जनता पक्षाच्या समर्थक उमेदवाराच्या प्रचारालाही जाणार. तुम्हाला कुठेतरी वाटतंय का की सिंचन घोटाळा असेल किंवा जिल्हा बँकेतील काही घोटाळे समोर आलेले, यामुळं त्यांनी त्यावेळी ते निर्णय घेतले अजित पवार? अरे बाबा, सिंचन घोटाळा हा खूप मोठा विषय रामराजेंचा आहे. या संदर्भात बोलण्यासाठी स्वतंत्र बैठक आपल्याला घ्यायला लागेल. पण या सिंचन घोटाळ्याचा आपण केलेलं पाप लपवण्यासाठी आपण सत्तेसोबत राहिलंच पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी कायम घेतलेली आहे. आणि हे घोटाळे लपवायला मग आता तरी काय कारण आहे? दोघांनी दोन्हीकडे थांबायचं काय कारण आहे? माझा आशीर्वाद आहे म्हणून पण सांगायचं आणि पुन्हा इकडे थांबायचं. पुन्हा जर उद्या तिकडचं सरकार आलं तरी घोटाळ्यापासून संरक्षण झालं पाहिजे, इकडचं सरकार आलं तरी पुन्हा मी सरकारचा भाग आहे म्हणून माझं संरक्षण झालं पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका घ्यायची. तर माझं म्हणणं आहे की रामराजेपेक्षा खूप मोठे विषय इथं आहेत आपल्याकडे. त्यामुळे तो रामराजे एवढ्या भित्र्या माणसाबद्दल सारखं काय विचारतं मला तुम्ही? भाऊ, मान खटावचे उमेदवार भाजपकडून तुम्हीच आहात आणि
महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवार निश्चित होत नाही किंवा त्याचा चेहरा समोर येत नाही. हे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार अजून फायनल व्हायचा आहे. भारतीय जनता पक्ष ज्या उमेदवाराला उमेदवारी देईल त्या उमेदवाराचं काम जयकुमार गोरे करेल. त्यामुळे भारतीय जनता पक्षानं आम्ही अजून उमेदवारी जाहीर केली नाही. आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत. आम्ही पक्षाच्या जो उमेदवार देईल त्याच्यासाठी आमची पूर्वतयारी चालू आहे आणि मी खात्रीने सांगतो की या मतदारसंघातनं भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विक्रमी मताने निवडून येईल. थँक्यू.